आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, की ह्याच्यामध्ये कोण नेतृत्व करतंय किंवा कोण काय करतंय याच्यापेक्षा आपल्याला आपला जो ध्येय आहे, त्यासाठी वेळ कमी आहे. कुठला तरी मार्ग निघालाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या. बरोबर. काही करा, कुणाच्या कर्ममंडळीने पाणी मिळेना, पण आपल्याला पाणी मिळालं पाहिजे, ही एक माफक अपेक्षा मनामध्ये ठेवली पाहिजे. वेळ कमी आहे, टाइम कमी आहे. कोण नेतृत्व करतंय, कोण काय करतंय, कसं काय असना आपली व्यथा तर मंत्रालयामध्ये गेली पाहिजे आणि तिथून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह निघलं पाहिजे. ही एक माफक अपेक्षा प्रत्येकाने मनामध्ये ठेवा. कोण मोठं, कोण बारकं, नेतृत्व कोण, नेतृत्वाला महत्व नाहीये. नेतृत्वापेक्षा ते नेतृत्व तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. मुंबईपर्यंत ते नेतृत्व पोहोचणं महत्वाचं आहे. कुठल्या का माध्यमातून सक्षम पोहोचलं पाहिजे. ते पोटतिडकीने पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाची जशी व्यथा आहे, प्रत्येकाची जशी अडचण आहे. कारण कसं आहे, या बाकी सगळ्या गोष्टी महाराज आपण बोलत असतो. म्हणजे प्रत्येक जण बोलत असतं की बाबा असं करू तसं करू, पण या गोष्टी कुठंतरी पटलावरती आल्या पाहिजे त्या. आणि आपण 100% विश्वास ही एक अशी गोष्ट आहे की प्रत्येकाने आपली माणसं असतील. नेतृत्व कुठं आहे की आपण मुंबईला जायचं आहे हे ठरलं, तर मुंबईत गेल्यानंतर काय असणारी परिस्थिती, तिथली परिस्थिती कोण आहे, आपलं घर आहे, आपलं दार आहे, आपलं काय नाही, आपलं आबाळ हे पांघरून असणार आहे आणि जमीन हे हातरून असणार आहे आणि आपण झोपलेले आपल्या अंगावरचे जे कपडे आहेत तेच आपल्या सोबत असणार आहे. मुंबईमध्ये तुम्ही कुठून आला, काय आला, अनेक लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात. अनेक लोक येतात. एक वेगळं समीकरण, एक वेगळं आंदोलन त्या ठिकाणी झालं तर सरकार तुमच्याकडे लक्ष देईल. मोठ्या संख्येने त्याचा उठावा झाला पाहिजे. वेळ कमी आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रशासकापर्यंत आपली व्यथा गेली पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्न करा. कुठल्या तरी विषयावरती आपण वाद करून किंवा दंगा करून काही उपयोग होणार नाहीये. विश्वास हा ठेवावा लागतो. जेवढ्या जणांना तळमळ आहे तेवढी तर तिथे येतील. एवढं जरी भूमिका ठेवली, आता 28 तारखेला कोणाचा कार्यकाळ संपतोय, कोणाचा 2 तारखेला कार्यकाळ संपतोय. प्रत्येकाचा कार्यकाळ संपल्यानंतर साहेब सगळी पांगून जातील ना माणसं. वेळ कमी आहे. आणि एकंदरीत एक पॉझिटिव्ह काय झालंय की कालच्या 21 तारखेला माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पॉझिटिव्ह बोललेलं आहे. त्यामुळं कुठेतरी समाधानकारक, दिलासादायक त्या ठिकाणी उत्तर प्राप्त होत आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 1-2 दिवसामध्ये अजून एकनाथजी शिंदे साहेब मुंबईमध्ये नाहीयेत. जर ते असले तर त्या माध्यमातून आम्ही पण प्रयत्न करतोय. आम्ही पण भरपूर लोकांना फोन करतोय. आम्ही पण आमदारांना फोन करतोय. प्रत्येकाला सांगतोय की बाबा अशी व्यथा आहे. आपण येणाऱ्या 3 तारखेच्या अधिवेशनामध्ये आपण लक्षवेधीमध्ये हा विषय मांडा. तुम्ही त्या भागातले प्रतिनिधित्व करता, त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला. असं प्रत्येकानं भावनिक साज आपण प्रत्येक आमदारांना फोन करून आपण वैयक्तिक विषयी सांगतोय. आपण पण त्या भागामध्ये अधिवेशनाच्या आधी काहीतरी आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे, एखादा मोठा मोर्चा झाला पाहिजे त्या ठिकाणी. हॅलो काय झालंय की हॅलो आपण महाराज महाराज तोच मुद्दा बोलतोय हॅलो की हॅलो काय झालंय. हा, तोच महाराज मुद्दा बोलतोय की ठोस पाऊल उचललं पाहिजे असं प्रत्येक जण म्हणतंय. प्रत्येक जिल्ह्यातून म्हणतात की बाबा ठोस पाऊल उचललं पाहिजे. हो, पण ते उचलण्यासाठी नेतृत्व जे आहे ते कुणाच्या तर छताखालून गेलं पाहिजे ना, कुणाच्या तर मार्गदर्शनाखाली गेलं पाहिजे. माऊली आज त्या ठिकाणी बरेचसे, आता तिथं आपण बरेचसे गोवारे साहेबांच्या माध्यमातून आपण पुढे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. ते 4-5 दिवस नाहीत म्हटल्यानंतर आपण मुंबई सोडले. आपल्याला जर मुंबईमध्ये ते भेटतो म्हणले असते तर आपण थांबलो असतो. तो विषय बाजूला राहिला. पण आता एक नेतृत्व तयार करून एक तारीख, आता मुंबईला जायचं हे ठरलंय आपलं सगळ्यांचंच. शेवटचं आंदोलन करायचं हे फिक्स आहे. पण ते कधी फिक्स होणार आहे, तिथे जाऊन परवानगी काढायला लागणार आहेत आपल्याला. एवढ्या मोठ्या संख्येने माणसं तिथे येणार आहेत. त्या लोकांची तिथं आल्यानंतर मुंबईमध्ये जाऊन नुसतं निवेदन देऊन परत येणार नाही ना. आम्हाला त्या ठिकाणी काय तो निर्णय व्हायला वापसच नाही महाराज. मग ह्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे की मुंबईमध्ये जायचं हे गच झालं तर मुंबईमध्ये आपली सगळी यंत्रणा पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुखांनी त्या त्या माणसांची जेवणाची व्यवस्था, आपल्या सगळ्यांची माणसं नीट राहिले पाहिजेत. ते तुमचं सगळ्यांचं ऐकलं पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे. तुम्ही देखील त्या ठिकाणी म्हणजे सरकारला कुठल्या विरोधामध्ये काय होईल अशा पद्धतीची भूमिका प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. आणि ती जबाबदारी घ्यायचा विषय राहिला बाजूला, तसं कोणी जबाबदारी घ्यायला तयार होत नाहीये. पण इथं दंगा चालू आहे एवढंच मला माहितीये. एवढ्यासाठी तुम्ही सर्वांनी एक होणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी कोण नेतृत्व किंवा तुकाराम बाबा काय म्हणतात, मी काय म्हणतोय किंवा दुसरे काय म्हणतात याच्यावरती न जाता जिथं तुम्हाला काय वाटते आमची गरज, त्या ठिकाणी तुकाराम महाराज तुमच्या सोबत असतील. तुम्ही मला रात्री 12 सांगितलं तर मी तुमच्यासाठी कुठेही वेळ काढायला तयार आहे.
बोला मला कोणाला बोलायचं ते बोला. नक्की बाबा एक मिनिट रमेश सर एक सेकंद बाबा तुम्ही अशी अधिकृत घोषणा करून द्या की नागपूरचा मोर्चा हा कंटिन्यू राहील आणि याचा मला पाठिंबा आहे एवढं बोलून द्या. मी नागपूरचा मोर्चा स्वतःच्या खर्चाने काढायला तयार. ठीक आहे काही हरकत नाही हो का. तिथून नागपूर जवळ आहे ते थोडं कन्फर्म करा. ते जिल्ह्यामध्ये आता आपले आता ह्याच्यामध्ये आता किती जणी माणसं आहेत सगळे बघा. आणि जर एवढं असेल समजा आणि तुमची तयारी जर असेल ना नागपूरचा मोर्चा करायची नागपूरच्या मोर्चामधून पण तो मेसेज जाऊ शकतोय काही अडचण नाही कारण जिल्ह्याची एक उपराजधानी आहे तिथेही त्या मोठ्या प्रमाणात झालं तर काही हरकत नाही. पण त्याच्या आत जर समजा आपली मिटिंग झाली तिथली जरी आपली मिटिंग झाली समजा तरी आपल्याला हे आंदोलन चालूच ठेवायचं आहे कारण हे बंद ठेवून चालत नाही. नागपूरचा मोर्चा कॅन्सल करा हे मुळीच म्हणणार नाही मी. पण तुमची सक्षमता सगळ्यांची त्याला पॉझिटिव्हता पाहिजे. तुम्ही एकटं करताय आणि बाकी कोणच नाही आले तर मग गरज तुकाराम महाराज एकट्यालाच आहे का जिल्हाध्यक्ष एकट्यालाच आहे का एक प्रत्येक जिल्हा एकट्यालाच आहे का असं नाही होणार. ऐका महाराज 30,000 प्लस लोक यायला तयार आहेत. माझ्याकडे त्यांचे वोटिंग बूथ आहेत. मी तुम्हाला वाटलं तर पाठवू शकतो ते सुद्धा व्हॉट्सअपला की 30,000 लोकांचं म्हणणं आहे की आम्ही नागपूरला पोहोचायला येतात. एक मिनिट मला 30,000 नको तिथं 5,000 लोक जरी आले तरी खूप झालं. 5,000 जरी लोक आले तरी खूप झालं. सरकारला जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज तिथं देण्यासाठी आपल्याला खूप मोठं त्या ठिकाणचं योगदान असते आणि ते योगदान खूप चांगल्या पद्धतीने असेल त्यात काही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट असं पण करा तुम्ही अजून एक असं करा जर नागपूरला ऐकून घ्या. नागपूरला जर तुम्ही आंदोलन करताय